हाय एव्हरीवन, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. वेलकम बॅक टू द यूट्यूब चॅनल अमेरिका अँड मच मोरच्या आजच्या भागात मी डॉक्टर श्वेता तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. अमेरिका अँड मच मोरच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत TJ Maxx नावाचं शॉप. वेगवेगळे असे पर्सचे ब्रँड्स आहेत तर ते आपण बघूया. हे DKNYचे पर्स खूप जास्त कम्फर्टेबल आहे. त्याच्यानंतर हे मायकेल कोर्स आहे, त्याच्यानंतर अनी क्लाइन आहे, केल्विन क्लाइन आहे. तुम्ही बघू शकता इथे खूप साऱ्या व्हरायटी आहेत, खूप सारे कलर्सचे ऑप्शन आहेत. याच्यामध्ये असे वेगवेगळे कप्पे पण आहेत. ह्या एका पर्सला असे दोन प्रकारच्या पर्स आहेत, म्हणजे तुम्ही असं डिटॅच करून पण वापरू शकता किंवा असं पण नुसतं वापरू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये खूप सारे असे पण ऑप्शन आहेत जे की तुम्ही नुसते ट्रॅव्हलला वापरू शकता. कधी कधी काही ऑप्शन्स असे आहेत की ज्याच्यात तुम्ही फक्त शो बिझनेससाठी, म्हणजे कधी कधी फक्त लुक क्रिएट करण्यासाठी म्हणून तुम्ही वापरू शकता. इथे तुम्ही बघू शकता किती साऱ्या व्हरायटी आहेत. अजून एक मला तुम्हाला दाखवायचं होतं. असे हे मल्टीपर्पज सेट्स आहेत. आणि आज मी इथे या गिफ्ट शॉपमध्ये का आली आहे, कशासाठी आली आहे, हे सगळं कळण्यासाठी तुम्ही अमेरिका अँड मच मोर बघत जा. आणि याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल मी या गिफ्ट शॉपमध्ये का आली आहे. गिफ्टचे ऑप्शन्स आहेत. अमेरिकेमध्ये सध्या हॉलिडे वीक सुरू आहे आणि लोक असे जनरली क्रिसमससाठी मिळून इथे गिफ्ट देतात एकमेकांना. तर या गिफ्टचे ऑप्शन आहेत. इथे असा पर्सचं सेट आहे आणि या सेटमध्ये असं मल्टिपल ऑप्शन्स आहेत. तुम्ही इथे बघू शकता किती वेगवेगळे याच्यात प्रकार आहेत. वेगवेगळे प्रकार आहेत. तर ही आहे व्हॅनिटी बॅग आणि हे पण आपण गिफ्ट देण्यासाठी म्हणून यूज करू शकतो. तर याच्यात असं आहे ना, हे कप्पे इथे वॉशेबल आहे आणि ह्याच्यात असं तुम्ही हे हँग करून पण ठेवू शकता. जर का तुमच्याकडे जागा कमी असेल किंवा तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर असं फोल्ड करून पण नेऊ शकता. इवन तुम्ही हे असं ट्रॅव्हलिंगसाठी म्हणून वापरू शकता. तर हा एक खूप छान ऑप्शन मला वाटला. त्याच्यानंतर इथे बरेच सारे असे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे ब्रँड्स आहेत आणि मेकअप रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत.
छान छान अशा किटलीज आहेत. तर या किटलीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला डिरेक्टली असं गॅसवरती ठेवू शकता. त्याच्या आतमध्ये तुम्ही दूध, चहा जे काही आहे ते टाकायचं आणि गॅसवरती ठेवून द्यायचं. तर इथे आहे फ्रेंच प्रेस. याच्यामध्ये असे वेगवेगळे कलर्स आहेत, वेगवेगळे शेप्स आहेत आणि याच्यात तुम्ही छानपैकी अशी कॉफी करू शकता. मला अमेरिकेतला हा प्रकार खूप जास्ती आवडला. तुम्हाला हा प्रकार कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा.